समाचार अब तक, सत्य का साहस। आज खऱ्या अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण आलेली आहे, तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे। जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे। जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात। कणवाडीमध्ये ज्या पद्धतीनं बकपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे। अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झाले। ही मार्कंडवाडीची घटना नुसती महाराष्ट्रापुरतच राहिली नाही, तर देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली। भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची किमया पूर्ण जगात, पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली ती आहे ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली। तिथं त्यांनी म्हणाले की आम्हाला तुम्हाला तुम्हाला प्रेम आहे ना, तर तुम्ही ठेवा, पण तुम्ही अशी व्यवस्था करा की ज्या ठिकाणी चिठ्ठी निघते त्या चिठ्ठीला ती बाहेर आली पाहिजे आणि ती चिठ्ठी आम्ही बघू आणि ते बॅलेट बॉक्स ठेवा। त्या बॅलेट बॉक्समध्ये आम्ही पाहून तिथं टाकू, अशी व्यवस्था करा, अशी मागणी केलेली आहे। आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही तुम्ही नियम आता त्या चिठ्ठ्यांचा तुम्ही विश्लेषण केला असं सांगण्यात येतं आणि अनेक डेमो पुढे येतात। टीव्हीवरच दिसतात ते डेमो आता आजकाल की पंजाला मत मारलं तर ते दुसऱ्याला जाते, अशा पद्धतीचे डेमो आता आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकांच्या मनात ज्या शंका आहेत, म्हणजे आमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनात शंका आहे लोकशाहीमध्ये माझं मत मी ज्याला मारलं त्यालाच गेलं पाहिजे, तो माझा अधिकार आहे, पण लोकांच्या मनात शंका आहे की मी ज्याला मत मारलं त्याला जातं की नाही जात, ह्या शंका येणंच हा लोकशाहीचा घात आहे। आणि म्हणून ह्या शंका दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्या पद्धतीनं फेअर ह्या निवडणुका व्हाव्यात अशा अपेक्षा देशातली जनता करते आहे, तर निवडणूक आयोगाने याचा पुढाकार घ्यावा। योजना ह्या धर्मावर चालत नाही, योजना संपूर्ण लोकांसाठी चालतात, त्यामुळे धर्मावर योजना चालवण्याचं असेल तर सरकारने त्या पद्धतीने जाहीर करावं। पण आपण पाहिलं की भाजपला सत्तेची जी मस्ती आलेली आहे आणि सत्ता ही लोकांपासून मिळालेली नाही, मशीनमधून मिळालेली असं जनतेचं मत आहे। त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा जो फरक आपल्याला जाणवतो तो त्याच्यातूनच हे स्पष्ट होतं की ही धार्मिक तेढ निर्माण करून, कारण की आपण पाहिलं की एका माननीय हायकोर्टातले जज त्यांना पण एका कार्यक्रमात हिंदूच्या कार्यक्रमात बोलवून त्यांना जाहीरपणे भाषण करून त्यांनी ज्या पद्धतीने टीका केल्यात ते करता येत नाही। पण महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीचं एक ध्रुवीकरणाचं काम जे सुरू झालेलं आहे, देशाच्या एकात्मतेला जो आता धोका निर्माण झालेला आहे, तो प्रत्येकाने हा धोका वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे आणि हा देश एकात्मतेचं मध्येच आम्ही राहिलो पाहिजे, आमचं संविधानही तेच म्हणत आहे। आणि अशी जी लोक असतात या लोकांनी वक्तव्य टाळलं पाहिजे, नाहीतर सरकारने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे।